माझे जीवन परिवर्तन हे शीर्षक आहे अनुभवांचं आणि अनुभव आहे नॉनी पटेल यांचा। एक दिवस माझ्या भावाबरोबर मी ध्यान मंदिराच्या बाहेर बसलो होतो। इतक्यात गुरुदेव अचानक ध्यान मंदिरातून बाहेर आले आणि त्यांनी मस्तकाला स्पर्श करून मला एक मंत्र दिला। काय होते आहे हे समजण्यापूर्वीच ते निघूनही गेले। नंतर समजले की गुरुदेवांनी मला शक्तिपात दीक्षा दिली होती। काय सांगता येते की एक दिवस माझ्या भावाबरोबर मी ध्यान मंदिराच्या बाहेर बसलो होतो। इतक्यात गुरुदेव अचानक ध्यान मंदिरातून बाहेर आले आणि त्यांनी मस्तकाला स्पर्श करून मला एक मंत्र दिला। काय होते आहे हे समजण्यापूर्वीच ते निघूनही गेले। नंतर समजले की गुरुदेवांनी मला शक्तिपात दीक्षा दिली होती। अनेक संकटांनी आणि समस्यांनी भरलेल्या माझ्या जीवन मार्गाचे त्यानंतर हळूहळू सरळ सुगम राजमार्गात रूपांतर झाले। ग्रीष्म ऋतूत गळून पडणाऱ्या शुष्क पर्णाप्रमाणे माझ्या वाईट सवयी सुटून गेल्या। धूम्रपान तर अगदी विनासायास सुटले। मद्यपान सुटले आणि संपूर्ण मांसाहार असलेला मी पूर्ण शाकाहारी झालो। शिवाय हे सारे परिवर्तन कोणाच्याही आग्रहाशिवाय किंवा कोणत्याही खास प्रयत्नांवाचून अगदी सहज घडून आले। माझ्यात झालेले परिवर्तन पाहून माझे नातेवाईक आणि मित्रमंडळी अतिशय विस्मयचकित झाली। 1968च्या सप्टेंबर महिन्यात मी मोठी रजा घेतली होती। साधारणतः अशा सुट्ट्या मी मध्य पूर्व किंवा युरोपातल्या पर्यटन स्थळी घालवत असे, परंतु यावेळी मी गणेशपुरीला येऊन राहिलो। आश्रमात असताना मी गुरुदेवांच्या सेवेत सदैव तत्पर राहत असे आणि ते सांगतील ते काम करीत असे। माझ्या अनेक कामांत गुरुदेवांचे स्नानगृह साफ करण्याचेही काम होते। 22 ऑक्टोबर 1968चा दिवस होता। नित्याप्रमाणे मी बाबांचे स्नानगृह साफ करीत होतो। माझे काम चालू असताना अचानक गुरुदेवांच्या शक्तीच्या तीव्र वेगाने मी भारला गेलो। आता हे बाबांचं स्नानगृह साफ करतायत। हा अनुभव आधी सुद्धा बाबांनी सांगितलेला आहे। ते सांगतात की 22 ऑक्टोबर 1968चा दिवस होता। नित्याप्रमाणे मी बाबांचे स्नानगृह साफ करीत होतो। माझे काम चालू असताना अचानक गुरुदेवांच्या शक्तीच्या तीव्र वेगाने मी भारला गेलो। साऱ्या शरीरात शक्ती खेळू लागली। हळूहळू त्या शक्तीने माझा पूर्ण ताबा घेतला। माझे शरीर इतक्या जोराने कंप पाहू लागले की मला आधारासाठी जमिनीवरच बसावे लागले। त्यानंतर माझ्या अंतरातून आपोआप मंत्रोच्चार बाहेर पडू लागला। मधून मधून हा मंत्रोच्चार जोरजोराने होऊ लागे। त्यावेळी माझे सारे शरीर घामाने थपथपून गेले होते। सुरुवातीला तर मला काय होत आहे याचे भानही नव्हते, कारण शक्तीच्या लाटांवर लाटा येऊन माझ्यावर कोसळत होत्या। त्यामुळे चित्त शून्य होऊन गेले होते। परंतु त्या अवस्थेतही माझ्यासारख्या एका यत्किंचित क्षुद्र पापी जीवावर एका आत्मसाक्षात्कारी संतांच्या दैवी कृपेचा वर्षाव होत आहे असा विचार माझ्या मनात अचानक विजेसारखा चमकून गेला। तसेच उठून बाहेर जावे आणि गुरुदेवांचे पाय धरून त्यांच्या महान कृपेबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी अशी प्रबळ इच्छा माझ्या मनात निर्माण झाली। मी बाहेर आलो आणि बाबाजी म्हणून त्यांच्या चरणांवर कोसळलो। दुथडी भरून वाहणाऱ्या नदीप्रमाणे माझ्या डोळ्यांतून अश्रुधारा वाहत होत्या। करुणाघन आणि सर्वज्ञ गुरुदेवांच्या मुखकमलावर एक नाजूकशी स्मितरेषा उमटली। त्यांनी मला वेंकप्पांकडे जाऊन त्याचे आभार मानायला सांगितले, कारण बाबांचे स्नानगृह साफ करण्याची संधी त्यानेच मला दिली होती। साऱ्या आश्रमात पवित्राणाम पवित्रम असे हे स्थान आहे असे माझे मत आहे, कारण खुद्द बाबांशिवाय इतर कुणालाही तिथे प्रवेश नसतो। त्या स्नानगृहात अत्यंत प्रबल शक्तीचा सतत संचार असतो असे बाबांनीही मला सांगितले। या अनुभवामुळे जणू काही माझा पुनर्जन्म झाला। त्यापूर्वी ध्यानाची मला विशेष आवड नव्हती। मला ते काही नीटसे समजत नसे, परंतु आता मला आपोआप ध्यान लागू लागले। निरनिराळ्या प्रकारच्या योगक्रियाही होऊ लागल्या। शरीरातील सर्व नाड्यांची शुद्धी करून टाकणारी ही एक नाडीशुद्धीची प्रक्रिया आहे। अशा नाडी
शुद्धीची प्रक्रिया आहे. अनेक प्रकारची योगासने, बंद मुद्रा आपोआप होऊ लागली आणि मी या क्रिया न थकता तासनतास करीत असे. कधीकधी मी आनंदभरीत होऊन नाचू लागे. त्यावेळी माझ्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागत आणि मी मोठमोठ्याने हसत असे. प्रत्येक वेळी ध्यानात काहीतरी नवीन अनुभव येत. त्यामुळे ध्यानाला वेळ काढण्यासाठी मी फार उत्सुक असे. या योगक्रिया केवळ आश्रमातच नव्हे तर नैरोबीला, माझ्या घरी, हाँगकाँगसारख्या दूर ठिकाणी, मुंबईला रफिया मंजिलमध्ये होणाऱ्या सत्संगात जिथे मी ध्यानाला बसे तिथे आपोआप सुरू होत असत. या योगक्रियांचा मी कधी अभ्यासही केला नव्हता आणि त्यांच्या संबंधी मला पूर्वी काहीही माहिती नव्हती. कधी ध्यानाचे वेळी मुखातून ओंकाराचा दीर्घ आणि जोरजोराने उच्चार होई किंवा उडणाऱ्या विमानासारखा आवाज मुखातून निघू लागे. 1968च्या नोव्हेंबरची गोष्ट. मी आश्रमाच्या ध्यान मंदिरात ध्यानाला बसलो होतो. हळूहळू ध्यान गाढ होऊ लागले. माझे डोळे बंद होते. उडणाऱ्या विमानासारखा आवाज तोंडातून मोठमोठ्याने येऊ लागला. जसा तो ध्वनी मोठा होऊ लागला तसा माझ्या अंतरात डोळे दिपवून टाकणारा प्रकाश पसरू लागला. माझ्या मुखातून येणारा आवाज मलाच असह्य होऊ लागला. इतक्यात गुरुदेव तिथे आले आणि मोरपिसांच्या झाडूने त्यांनी माझ्या डोक्यावर मारायला सुरुवात केली. त्यामुळे माझा आनंद इतका वाढला की मी जमिनीवर गडाबडा लोळायला लागलो आणि जोरजोराने एकसारखा हसत सुटलो. त्यावेळी तो दिव्य आनंद इतका अनावर झाला की मला स्वतःवर ताबा ठेवणे अशक्यच होऊन बसले होते. बाबांच्या एका दिल्ली यात्रेत मी त्यांच्याबरोबर अशा पद्धतीने ह्या रोमांचकारी अनुभूती ते देत आहेत. हे सर्व काही आपल्या आतमध्ये असणाऱ्या ज्या नाड्या आहेत, पूर्ण ज्या प्राणवहन करणाऱ्या नाड्या आहेत, त्यांच्या शुद्धी प्रक्रिया होत असताना त्यांच्यामध्ये जे स्फुरण होतं त्यातनं हे निर्माण झालेले अनुभव आहेत. म्हणजे त्यांच्यातले शुद्धिक्रिया पण आणि त्यांच्यातलं चैतन्य सळसळणं हे दोन्ही क्रिया एकत्रित होत आहेत आणि त्यानुसार हे अनुभूती त्या सर्व आहेत. बाबांच्या एका दिल्ली यात्रेत मी त्यांच्याबरोबर डेहराडूनला गेलो होतो. संध्याकाळची वेळ होती. मी बाबांच्या शयनगृहात बसलो होतो. अचानक त्या दिव्यशक्तीचा माझ्यात संचार सुरू झाला. मी ध्यानात बुडून गेलो. त्यावेळी मी व्यग्र आहे असा क्षण असा भाव मला निर्माण झाला. इतकेच नव्हे तर मी वाघासारख्या गर्जना करू लागलो. बराच वेळ असे चालले होते. मुंबईला रफिया मंजिलमधील सत्संगाच्या वेळी या दैवी शक्तीचा मला मोठ्या तीव्रतेने अनुभव येत असे. त्यावेळी मला क्रिया देखील जोरजोरात होत असत. कधीकधी आतून ओंकाराचा उच्चार होत असे आणि त्याच्या तालावर मी मोठ्या आवेशात येऊन नृत्य करीत असे. गेल्या 5-6 महिन्यांपासून योगक्रिया कमी होऊ लागल्या आहेत. त्यांच्या ऐवजी नाना प्रकारच्या मुद्रा होतात आणि राहून राहून हसू फुटत असते. जणू काही माझ्या अंतर्यामी आनंदाचा खजिनाच भरलेला आहे. आश्रमात सकाळ संध्याकाळच्या आरतीच्या वेळी या दिव्यशक्तीचा मला फार तीव्र अनुभव येतो. त्यावेळी माझी पावले सुंदर तालबद्ध पडू लागतात आणि मला मुळीच थकवा येत नाही. उलट एक प्रकारे हलके हलके वाटू लागते. एकदा मी रफिया मंजिलातील सत्संगात ध्यानाला बसलो होतो. अचानक मला असे वाटू लागले की मी कुत्राच आहे आणि मी कुत्र्यासारखा भुंकू लागलो. ध्यानाच्या वेळी जमिनीवर उलट्या सुलट्या उड्या मारणे, शीर्षासना डोक्यावर उभे राहणे, ओंकाराचा मोठमोठ्याने उच्चार करणे, एखाद्या वेड्या उन्मत्त मनुष्याप्रमाणे नाचणे या क्रिया आता हळूहळू कमी होऊ लागल्या आहेत आणि आता अशी काही अवस्था प्राप्त होते की जिच्यात स्थलकालाचे भानही राहत नाही व चित्ताची पूर्ण निर्विकार आणि शून्य स्थिती होऊन जाते. मी नैरोबीला राहतो कारण माझ्या कंपनीचे मुख्य कार्यालय तिथं आहे. तिथे पार्टिशन लावून मी ध्यानाची खोली बनवली आहे. त्या खोलीत मी भगवान नित्यानंद, बाबा आणि इतर संतांचे फोटो लावले आहेत.
त्या छोट्याशा खोलीत बाबांच्या कृपेने शक्तीचा इतका वेगवान प्रवाह वाहत असतो की बाबांच्या शिकवणीविषयी आवड असलेले माझे मित्र पुष्कळदा माझ्या घरी येऊन त्या खोलीत ध्यानाला बसतात आणि त्यांचे केवळ सहज ध्यान लागते इतकेच नव्हे तर त्यांना अलौकिक अंतरशांती आणि समाधान यांचाही लाभ होतो. अशा प्रकारचे अनुभव त्यांना पूर्वी कधीही येत नसत. बाबांची करुणा आणि दैवी कृपा यांमुळेच मला हे सर्व काही प्राप्त होऊ शकले. मी इतकेच केले की मी त्यांना शरण गेलो आहे आणि यथाशक्ती समर्पित झालो आहे. बस याचेच फळ मला प्राप्त झाले आहे. आता इथे एक हा साधक आहे की जो मोठ्या वयाचा आहे आणि नैरोबीमध्ये काम करत आहे आणि तिथे आणि त्याला व्यसनं होती. महत्त्वाची म्हणजे बाबांच्या सहवासात आल्यानंतर ती आपोआप सुटली आणि त्यानंतर मग तो 1-1.5 महिना सुट्टीमध्ये जो पिकनिकला फिरायला वगैरे जात असे तर त्याऐवजी तो त्या काळामध्ये बाबांच्या सहवासात तिथं आश्रमात राहिला आणि आश्रमात राहिल्यानंतर तो तिथली सर्व कामं पण सेवा पण करत होता आणि मग त्या स्नानगृहातला अनुभव त्याला जो आला आणि त्यानंतर बाकी त्याचं ध्यान मग पक्कं झालं आणि मग त्याचं ध्यान इतकं झालं की तो परदेशात असेल तरीसुद्धा त्याला तिथं अनुभव येत आहेत. भारतातल्या त्याच्या गळी अनुभव येत आहेत. त्याचं ऑफिसमध्ये त्याने एक पार्टिशन करून तिथे ध्यानाचं हे केलेलं आहे आणि तिथे त्याचे सहकारी पण ध्यान करतात आणि किती मोठं ट्रान्सफॉर्मेशन आहे. तर अशा पद्धतीने हा अनुभव आहे. आता हे शेवटचा एक अनुभव वाचून